नमस्कार मुलांनो, आज आपण इंग्लिशचा सेकंड लेसन बघणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तर एन्काउंटर म्हणजे अचानक भेट होणे किंवा सामना होणे, आणि स्पेशल काइंड, स्पेशल म्हणजे विशिष्ट प्रकारची, एका विशिष्ट प्रकारच्या भेटीबद्दल हा लेसन आहे. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमधील रानीगंज या ठिकाणी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये माझे वडील जे आहेत ते मेडिकलशी रिलेटेड म्हणजे वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. तर हे जे त्या कंपनीमध्ये राहणारे, त्या कंपनीत जे काम करणारे ऑफिसर्स होते ना, तर त्यांच्यासाठी एका मोठा कॅम्पस म्हणजे मोठ्या जागेमध्ये प्रत्येकाला वेगवेगळा स्वतंत्र असा बंगला दिलेला होता राहण्यासाठी. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं जे घर होतं तर ते त्या मोकळ्या जागेच्या एका कॉर्नरमध्ये, एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि आमच्या घराच्या आजूबाजूला जे गार्डन होतं, जी बाग होती, त्याच्या भिंतीला लागूनच, ॲडजसंट म्हणजे त्या भिंतीला लागूनच, जवळच तिथले जे काम करणारे जे ऑफिसर आहेत तर त्यांचा एक क्लब होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. ते घराभोवतीचं जे कंपाऊंड आहे, घराभोवतीची जी जागा आहे, तर ती कशी होती? लक्झरियस म्हणजे खूप मोठं होतं. आणि त्याच्यामध्ये ग्रीन ग्रास म्हणजे हिरवगार गवत, वेगवेगळे रंगीबेरंगी फुले होती, आणि तिथे खूप उंच मोठे मोठे झाडे होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. घरातील किचनमध्ये बनवण्यात येणाऱ्या ज्या भाज्या होत्या, ज्या की सीझनल म्हणजे प्रत्येक ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या येतात, तर त्यासुद्धा त्या कंपाऊंडमध्ये, त्या गार्डनमध्येच येत होत्या. आणि तिथे मोठे मोठे जे झाडं होती, तर ते स्क्विरल्स म्हणजे खारुताईला आपल्याकडे आकर्षित करून घेत होती. म्हणजे सगळ्या खारुताई त्या मोठ्या मोठ्या झाडांवरती येत होत्या. आणि अजून कोण येत होतं? तर वेगवेगळ्या स्पेसीज म्हणजे वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा येत होते. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अश्वथा ट्री नियर बाय. तर अश्वथा म्हणजे काय? तर पिंपळ आहे ना, पिंपळाच्या झाडाला अश्वथा असं म्हणतात. तर तिथे जे पिंपळाची झाड होती, तर त्याच्या जवळपास जे लंगूर्स आहेत, लंगूर्स म्हणजे माकडांचाच एक प्रकार, ज्याला आपण वानर असं म्हणतो की नाही, ते. तर त्या माकडांचा एक ग्रुप होता. तर तो त्या पिंपळाच्या झाडाच्या तिथं त्यांनी त्यांचं डेन म्हणजे आता आपण सिंह राहतो ती गुहा, पण इथं डेन म्हणजे त्यांचा अड्डा, ते तिथं राहत होते. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि हे सर्व जे आहेत ते आमच्या रोजच्या जीवनाचा एक भाग झालेले होते. ठीक आहे. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारी दुपारी एक छोटीशी इन्सिडंट म्हणजे घटना घडली, आणि ज्याच्यामुळे माझ्यावरती प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे खूप खोलवर माझ्यावरती परिणाम झाला. आणि माझ्या डोळ्यांसमोर अनफोल्डेड म्हणजे एक नवीनच घटना, जे की आपल्या देवाच्या निसर्गाचे किती वेगवेगळे चमत्कार आहेत. देवाने जे गॉड्स क्रिएशन म्हणजे देवाने जे बनवलेलं आहे, तर त्याची एक वेगळीच वस्तू
वस्तुस्थिती, एक वेगळाच घटक माझ्या डोळ्यांसमोर आला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. तर सुट्ट्या झाल्यानंतरचे काहीच दिवसांनंतर ही घटना घडलेली आहे. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आता आपल्याला सुट्टी लागली की आपण काय करतो? तुम्ही काय करता सुट्टी लागली की? खेळता. काही जणांना वाचायला आवडतं, काही जणांना दुसऱ्या गावाला जातात, हो ना. तर आता हा जो मुलगा आहे, तर त्याला सुट्ट्यांमध्ये पुस्तके वाचायला खूप आवडायचं. ठीक आहे. तर त्याने काय केलं, सुट्टी जशी मिळाली, जसं दुसऱ्या मुलांना आवडतं तसं ही एक त्यासाठी खूप चांगली संधी होती. कारण जेव्हा आपली शाळा सुरू असते तेव्हा आपल्याला दुसरी गोष्टीची पुस्तकं वाचायला वेळ कमी भेटतो. मग या सुट्टीच्या दिवसांमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे जे मॅगझिन असतात किंवा स्टोरी बुक, गोष्टीची पुस्तके आहेत, जे की सुट्ट्यांमध्ये मुलांनी वाचण्यासाठीच पब्लिश झालेली असतात, प्रकाशित झालेली असतात. तर ती पुस्तके ह्याला वाचायला खूप आवडायचं. आणि एनग्रॉस्ड म्हणजे त्याच्यामध्ये तो पूर्ण दंग होऊन जायचा, मग्न होऊन जायचा पुस्तक आणि मॅगझिन वाचण्यामध्ये. आफ्टर अ हार्टी लंच, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. हार्टी लंच म्हणजे छान आवडीचं जेवण. आवडीचं जेवण झाल्यानंतर दुपारचं माझे पॅरेंट्स म्हणजे माझे आईवडील आणि यंगर म्हणजे लहान, माझ्या ज्या लहान बहिणी होत्या त्या आफ्टरनून नॅप म्हणजे आपण दुपारी थोडा वेळ झोपतो की नाही त्याला नॅप म्हणतात. दुपारच्या झोपेसाठी आडव्या पडल्या. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी गोष्टी वाचू लागलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आता जो दुपारचा वेळ होता तो एकदम शांततेचा होता आणि अशा शांत वातावरणामध्ये ॲडव्हेंचर म्हणजे साहसी कथा वाचायला खूप चांगलं वाटत होतं. ते व्यवस्थित ती दुपार होती की असं शांत ह्याच्यामध्ये ॲडव्हेंचर स्टोरी मला साहसी कथा वाचायला भेटत होत्या. द सायलेन्स वॉज ओकॅजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श कॅविंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड. आणि ती जी शांतता होती, सायलेन्स म्हणजे सुद्धा शांतता, तर ती जी शांतता होती तर ती कशाने ब्रोकन म्हणजे भंग पावत होती, कशाने मोडत होती ती शांतता? तर माझी जी फॅमिली म्हणजे माझे जे घरचे झोपलेले होते की नाही ते घोरत होते. स्नोरिंग म्हणजे त्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे. किंवा इंटरमिटंट म्हणजे मधून ज्या चिमण्या होत्या त्या चिवचिव करत होत्या किंवा कावळ्याची कावकाव चालली होती. त्याचा आवाज कसा असतो? हार्श, म्हणजे आपल्या कानाला अजिबात आवडत नाही. आणि श्रील म्हणजे खूप जोराचा आवाज. कोणाचा? जो काईट पक्षी आहे ना, तर तो खूप उंच आकाशामध्ये उडत होता, पण तो उडताना खूप जोरजोरामध्ये ओरडत होता. तर या सगळ्यांच्या आवाजामुळे माझी जी शांतता आहे ती भंग पावत होती, मोडत होती. मिनिट्स टिक बाय, घड्याळाचे काट्यात सुद्धा टिक टिक आवाज येत होता. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. आणि जसा वेळ जात होता तसं मी त्या पुस्तकामध्ये जास्तीत जास्त गुंतत गेलो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक, सडनली म्हणजे अचानक, मला रस्त्यावरची जी कुत्रे होती तर ते थोड्या अंतरावरून फ्युरियसली म्हणजे जोरजोरात भुंकताना ऐकायला आली. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. म्हणजे मी थोडं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. कमोशन म्हणजे जो त्या कुत्र्यांचा आवाज होता, गोंधळ होता, त्याकडे दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं? तर मला काय वाटलं की त्यांनी एखादा हॅपलेस म्हणजे एक असं दुर्दैवी त्यांना डुक्कर वगैरे सापडलं असेल आणि ते त्याच्यावर आता भुंकत असतील, असं त्याला
वाटलं. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॅविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राऊज ॲडेड टू द कॅकोफोनी. आणि थोड्या वेळाने लवकरच त्या कुत्र्यांचं जे भुंकणं होतं ते जोरजोरात वाढू लागलं आणि ते खूपच ॲग्रेसिव्ह, म्हणजे असं आपण कुत्री जेव्हा चावायला अटॅक करायला बघतात ना त्याला म्हणतात ॲग्रेसिव्ह, तसं त्यांचा आवाज वाढला. आणि त्याच्यासोबत त्या कुत्र्यांच्या सोबत त्यांचा जो कॅकोफोनी म्हणजे त्यांचा जो कर्कश आवाज होता त्याच्यामध्ये कावळ्यांनी सुद्धा, कावळ्यांचा थवा आला आणि तो सुद्धा जोरजोरात काव 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 करायला लागला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि मला असं वाटलं की ते जे आहे ते अजून माझ्या जवळजवळ त्यांचा आवाज येऊ लागला. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. मग मी त्यांच्याकडे इग्नोर नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकलो. मला क्युरियासिटी वाचली, म्हणजे उत्सुकता वाटली की हे कशामुळे कुत्री एवढी भुंकतायत, कावळे एवढे ओरडतायत. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. मी ते पुस्तक बाजूला ठेवलं आणि पटकन वरंडा म्हणजे घरासमोरची जी मोकळी जागा असते की नाही ती, तिथे पळत पळत गेलो की काय होत आहे हे बघण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी त्या क्लब हाऊसच्या छताकडे, रूफ म्हणजे छप्पर, त्या क्लब हाऊसच्या छपरावरती मी माझा ग्लान्स म्हणजे माझं नजर तिथे गेली त्या क्लब हाऊसच्या छपरावर आणि मला एक खूपच भयानक दृश्य दिसलं. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. मी काय बघितलं, एक मोठा लंगूर होता, म्हणजे एक मोठं माकड होतं जो की त्या माकडांच्या ग्रुपचा लीडर असणार आहे, मुख्य असणार आहे. आणि त्याच्या हातामध्ये एक छोटंसं माकडाचं बाळ होतं आणि तो त्याला अतिशय क्रुएली, मर्सिलेसली म्हणजे अतिशय निष्ठुरपणे त्याला सगळीकडे चावत होता. का चावत होता तर त्याला मारण्यासाठीच तो त्याला चावत होता. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. त्या पिल्लाची जी आई होती ती खूप हेल्पलेस होती, म्हणजे ती काहीच करू शकत नव्हती. आणि त्या ग्रुपमधले दुसरे जे माकडं होती तर ती सुद्धा काही करत नव्हती. ती फक्त त्या दुसऱ्या बिल्डिंगच्या छपरावरती जाऊन इकडे तिकडे त्या छपरावरती बसून तो मोठा लंगूर त्या बाळाला कसा मारत आहे, त्या माकडाला कसा मारत आहे ते बघत होती. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तर मी एक पुस्तक वाचलेलं होतं ॲनिमल्सबद्दल, म्हणजे प्राण्यांबद्दल एक पुस्तक वाचलेलं होतं. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ॲनिमल क्लॅन म्हणजे ॲनिमलचा जो ग्रुप आहे, प्राण्यांचा जो ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये अशी एक पद्धत आहे की त्यातला जो डॉमिनंट म्हणजे त्यातला जो मुख्य मेल असतो ना, मुख्य जो म्हणजे माकडांमधला जो मुख्य पुरुष माकड आहे, तर ते दुसऱ्या पुरुष माकडाला जिवंत ठेवत नाही, त्याला जगू देत नाही त्यांच्या ग्रुपमध्ये. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. काहीही वेळ न घालवता पटकन मी एक स्टाऊट म्हणजे खूप एक जड काठी घेतली माझ्या एका हातामध्ये आणि तो जो मराउल्डिंग लंगूर आहे, म्हणजे जो त्या छोट्या माकडाला मारत होता की नाही, तर त्या माकडाकडे मी दगड हर्ल्ड म्हणजे फेकले. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault.
ॲसल्ट म्हणजे हल्ला. मी जो हल्ला केलेला होता तो त्याच्या लक्षात आला आणि तो खूपच इन्फ्युरेटेड म्हणजे संतापला. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. पण त्यानंतर मी अजून दगडं मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि मी जसं दगडी मारू लागलो तसा त्या कुत्र्यांचा आवाज, ओरडण्याचा आवाज, भुंकण्याचा आवाज हा चालूच होता. आणि तो त्यांनी अजून रेज्ड म्हणजे वाढवला. द चेंज सर्कमटन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आता हे सगळं वातावरण जे बदललेलं होतं, म्हणजे कुत्री भुंकायला लागली, कावळे ओरडत होते आणि मी दगडी मारू लागलो, हे सगळं जे वातावरण आहे ते बदललं. आणि हे त्या माकडाला एक्सपेक्टेड नव्हतं, म्हणजे त्याला हे वाटलंच नाही की असं काही आपल्यावर अटॅक, आपल्यावर असा हल्ला होईल, दगडं आपल्याला मारली जातील. आणि या हल्ल्यामुळं त्याने काय केलं, ते जे माकडाचं बाळ होतं तर ते त्या छपरावरती त्या व्हरांड्याच्या त्याने सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड. ते जे बाळ होतं तर ते लिस्टलेस म्हणजे त्याच्यामध्ये काहीच ताकद उरली नव्हती आणि असं वाटत होतं की ते आता मरून गेलेलं आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्र्यू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. आणि जसं त्याने त्या छपरावरतीच ते माकडाचं बाळ सोडून दिलं ना त्या दुसऱ्या मोठ्या माकडाने, मग ते खाली असं घसरायला लागलं त्या छपरावरून. ते जसं घसरायला लागलं तसं जी कुत्री भुंकत होती की नाही, त्यांना वाटलं आता आपल्याला आयतं खायला भेटणार आहे आणि त्यांना अजून त्यांचा उत्साह वाढला. कीपिंग द डॉग्स ॲट बे with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tilted roof. आणि मी त्या काठीने त्या कुत्र्यांना बाजूला करत मी ते जे घसरत आलेलं जे बाळ होतं, माकडाचं बाळ होतं, त्याच्या शेपटीला पकडण्यात यशस्वी झालो. मी त्याला पकडलं. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते जे बाळ होतं माकडाचं तर ते इनर्ट म्हणजे त्याच्यामध्ये काहीच हालचाल नव्हती आणि त्याच्यामध्ये काहीच जीव नव्हता. इट वॉज इंडेड अ मेल बेबी. आणि ते माकडाचं जे बाळ होतं की नाही ते पुरुष माकडच होतं. बाय धिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरंडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि हे सर्व घडत असताना माझे जे पॅरेंट्स आहेत, माझे आईवडील, माझ्या बहिणी ह्या वरांड्यामध्ये आलेल्या होत्या आणि मी कसं त्या बाळाला वाचवत होतो तर ते त्यांनी बघितलं होतं, त्याचे ते साक्षीदार होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही अंतरावरती आमचे जे शेजारी होते तर ते सुद्धा गोळा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. तर मी त्या माकडाला आमच्या घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेलो आणि तिथं एक पोल्ट्री म्हणजे कोंबड्यांना ठेवण्याचं जे खुराडं होतं तर तिथं त्या फरशीवरती त्याला हळूच झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या पूर्ण शरीरावरती खोलवर चावल्याच्या जखमा झालेल्या होत्या आणि स्क्रॅचेस, ओरखडल्याच्या सुद्धा जखमा झालेल्या होत्या. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. काही जखमांमधून रक्त ओझिंग म्हणजे वाहत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. त्या माकडाच्या बाळामध्ये काहीच मोशन नव्हतं, म्हणजे काहीच हालचाल नव्हती. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आता त्याचे वडील जे होते ते वैद्यकीय अधिकारीच होते, त्यामुळे त्यांच्याकडे फर्स्ट एड म्हणजे जे काही आपल्याला जखम झाली तर त्या जखमा स्वच्छ करण्यासाठीची औषधं होती आणि त्याचं जे रक्तस्राव होत होता, रक्त जे येत होतं त्या जखमांमधून ते सुद्धा त्या औषधांमुळे थांबलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रीदिंग
इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. मला असं कळलं की ते जे बाळ आहे माकडाचं तर त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे आणि ते कळल्यावरती मला खूप बरं वाटलं. पण तो श्वासोच्छ्वास आहे तो शालो म्हणजे खूप हळूहळू चालू होता. पण त्याच्यावरून असं कळालं की ते जे माकडाचं बाळ आहे तर ते जिवंत आहे अजून तरी. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. मग त्याच्यावरती त्या बाळावरती थंड पाणी मारलं गेलं, थंड पाणी टाकलं गेलं. त्याच्याने ते बेबी जे आहे ते स्टिर म्हणजे हालचाल करू लागलं आणि थोडा हलवल्यानंतर ते उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आता त्याच्यावरती एवढा मोठा हल्ला झाला होता त्याच्यामुळे ते कसं होतं, खूप शॉकमध्ये होतं, त्याला खूप मोठा धक्का बसलेला होता आणि ते जसं वारा आल्यावर पान हलतं की नाही झाडाचं, असं ते इतकं थरथर थरथर हालत होतं. हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉप विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. तर त्याचे जे छोटेसे 2 डोळे होते तर त्याच्यामध्ये ते पाण्याने भरलेले होते, म्हणजे ते माकड रडत होतं आणि ते सॉप म्हणजे हुंदके देऊन देऊन रडत होतं. जसं की एखादं माणसाचं जर बाळावरती असा हल्ला झाला ना तर त्याला जसं शॉक बसल्यावर तो रडेल ना, तसं ते माकडाचं बाळ रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. मी त्याला मग साल काढून एक केळ दिलं. ते त्याच्या अनस्टेडी म्हणजे त्याचे हात असे थरथर कापत होते, त्या हाताने त्याने ते घेतलं आणि तो पटापट पटापट खाऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं पूर्ण लक्ष जे होतं ते आता ते जे माकडाचं बाळ आहे तर त्याला रिवायवल म्हणजे पुनर्जीवन कसं भेटेल, ते परत पाहिल्यासारखं कसं होईल याकडेच होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच. आणि अचानक मला असं जाणवलं की अनकॅनी म्हणजे एक विलक्षण वेगळीच जाणीव झाली की मला कुणीतरी बघतंय. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी त्या कोंबडीच्या खुराड्यापासून बाजूला झालो आणि वरती बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि तिथे त्या ज्या बाळ होतं ना माकडाचं तर त्याची आई बसलेली होती आमच्या किचनच्या छपरावरती आणि मी काय करतोय ते प्रत्येक माझी हालचाल ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. ती तिथे शांतपणे बसून होती, जसं की तिला आता माहीत होतं की आपल्या बाळाला माझ्यापासून काहीही धोका होणार नाही. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. तेवढ्याच वेळात ते जे बेबी माकड होतं की नाही तर त्याला असं त्याच्या आई तिथे आहे कुठेतरी आसपास जवळ असं त्याला जाणवलं आणि मग तो थोडा हुंदके देऊन थोड्याशा जोरजोरात तो रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलॉ द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आणि मग मी त्या जे खुराडं होतं जिथं त्या बेबी माकडाला ठेवलेलं होतं तिथे त्याच्या आईला येऊ दिलं. इमिजिएटली द मदर डिसेंटेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि लगेचच त्याची आई तिथे आली, त्या छपरावरून खाली आली त्या कूपच्या त्या खुराड्याच्या जवळ आणि आपल्या पिल्लाला तिने उचलून घेतलं. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. तर थरो म्हणजे तिने त्या बाळाच्या बॉडीची, बाळाच्या शरीराचं कसून म्हणजे अगदी बारकाईनं इन्स्पेक्शन म्हणजे निरीक्षण केलं. कशासाठी केलं तर त्याला किती जखम झाली आहे, कुठे कुठे जखमा झाल्या आहेत ते चेक करण्यासाठी, ते तपासून बघण्यासाठी पूर्ण त्याच्या शरीराचं निरीक्षण केलं. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम म्हणजे त्याला आपल्या जवळ, आपल्या हर बॉसम म्हणजे आपल्या हृदयाजवळ, छातीजवळ तिने
पकडून ठेवलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. त्या बाळाला आपल्या आईच्या हातामध्ये, आईने आपल्याला छातीशी कवटाळलं, त्याच्यामुळे त्याला खूप कम्फर्टेबल म्हणजे अगदी आरामदायक आणि शांततापूर्ण ते वाटलं. आपल्याला कसं आपण घाबरलो की आपल्या आईजवळ जातो, आपल्या आईने आपल्याला मिठी मारली की आपल्याला छान वाटतं, शांत वाटतं, तसं त्याला आता वाटत होतं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आई अशी आपल्या बाळाला कुशीत घेऊन थोड्या वेळासाठी तशी शांतपणे बसून राहिली होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲसल्ट. म्हणजेच ती अशी शांतपणे बसून ती विचार करत होती की आता आपण आपल्या बाळाला अशा हल्ल्यापासून कशा प्रकारे वाचवू शकतो, याच्यातून आपण कसं काय आपल्या बाळाचा बचाव करू शकतो, असा ती विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंदांसाठी, काही वेळासाठी ती जी आई होती, मदर लंगूर म्हणजे ती माकडाची आई होती, ती सरळ माझ्या डोळ्यांमध्येच बघत होती. इव्हन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शोवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि ती का बघत होती, मी अजूनही खूप वर्ष झाली त्या घटनेला, तरीसुद्धा तिचे ते डोळे, त्या डोळ्यांमध्ये असलेले जे भाव होते ते विसरू शकत नाही. ते असे दाखवत होते की मी तिच्या बाळाचा जीव वाचवला म्हणून ती माझी खूप आभारी आहे, असं ते डोळे सांगत होते. आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ओव्हरहेल्म म्हणजे मन भरून येणं. म्हणजे ती माकडाची आई जी आहे, तिच्या ज्या भावना होत्या, ती ज्या प्रकारे माझे आभार व्यक्त करत होती, त्याने मी पूर्ण हेलावून गेलो होतो. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आणि युनिव्हर्सल मदर म्हणजे सगळ्या आया सारख्याच असतात. आपल्याला वाटतं फक्त माणसामध्येच आई हा खूप सर्वश्रेष्ठ आहे का? तर नाही. प्राण्यांमध्ये सुद्धा आई आपल्या बाळाची तेवढीच काळजी करते जेवढी माणसाची आई करते. म्हणून तिला युनिव्हर्सल मदर म्हटलेलं आहे, की सगळ्या आया सारख्याच असतात. आणि आपल्या जे स्ट्रायकन बाळ आहे, म्हणजे ज्याच्यावरती हल्ला झाला आहे, ज्याला खूप लागलं आहे, अशा बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन ती आई तिथे बसलेली आहे. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. आणि इन अ फ्लॅश म्हणजे पटकन तिनं आपल्या बाळाला आपल्या पोटाशी धरलं आणि ती आमच्या किचनच्या रूफवरती चढली. शी सर्वे द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. तिने वरती किचनच्या छपरावरती चढून तो जो त्या विसियस मेल लंगूर म्हणजे ज्याने अटॅक केला होता की नाही, ज्याने हल्ला केला होता, त्या माकडाचा जो एरिया आहे, जी जागा आहे की जिथं तो असतो. हां, विसियस म्हणजे खूपच दुष्ट, निर्दयी असा तो माकड होता. तर वानर असेल, ठीक आहे. तर त्याची जी जागा आहे ती तिने बघितली की तो कुठपर्यंत असतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ती पळून गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. ही जी ते बेबी लंगूर आणि त्याच्या आईशी माझी ही जी मोठी भेट झाली, या भेटीतून, या सविस्तर भेटीमधून मला हे कळालं की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांच्या जातीमध्ये आपण कम्युनिकेट करू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो. जरी भाषा बोलता येत नसली तरी आपण नजरेतून, त्यांच्या हावभावामधून त्यांना काय सांगायचं आहे ते समजू शकतो आणि त्यांचा एकमेकांवरती विश्वास ठेवू शकतो. ही रिॲलिटी आहे, हे सत्य आहे, असं मला यातून समजलं.